मैत्रिणींनो, रेवतीज किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत। आज आपण बनवणार आहोत शेपूची भाजी। त्यासाठी मी इथे एक जुडी शेपू निवडून घेतलेली आहे। तर आता आपण या शेपूला धुवून घेऊ। साधारणपणे 3 ते 4 पाण्याने आपल्याला ही शेपूची भाजी धुवून घ्यायची आहे। हिवाळ्यामध्ये सगळीकडेच ही भाजी उपलब्ध असते। तर ह्या सीजनेबल भाजीचा तुम्ही सर्वांनी आनंद घ्यावा यासाठी हा व्हिडिओ आहे। शेपूची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य मी या ठिकाणी एक अर्धा वाटी मूग डाळ भिजवून घेतलेली आहे। सकाळीच भिजवून ठेवलेली होती ही मूग डाळ। साधारण 2 तास ही डाळ आपण पाण्यामध्ये भिजत घालायची आहे आणि हे मी पाण्यातून आता काढून घेतलेली आहे। फोडणीसाठी आपल्याला लागणार आहेत टोमॅटो, कांदा, लसूण पेस्ट आणि कढीपत्ता। तर चला आता आपण ही भाजी फोडणी देऊ। कढईमध्ये तेल गरम झालेले आहे। यामध्ये मी आता मोहरी आणि जिरे टाकून घेते। कांदा आपल्याला लालसर होऊ द्यायचा आहे। कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट, टोमॅटो टाकते मी यात, टोमॅटो आपले मऊ झालेले आहेत। तर आता यामध्ये मी तिखट टाकते, 1.5 चमचा तिखट, अर्धा चमचा हळद। हे सर्व मिक्स करून घेऊ आपण। आता यामध्ये मी भिजत घातलेली जी मूग डाळ होती ती टाकणार आहे। ही डाळ आपल्याला थोडी अर्धवट शिजू द्यायची आहे। तोपर्यंत आपण जी शेपू होती ती थोडीशी बारीक चिरून घेऊ। आपण आता ही जी मूग डाळ टाकलेली आहे ती शिजण्यासाठी आपल्याला साधारण 3 ते 4 मिनिट लागतील। त्यानंतर आपण यामध्ये शिजलेली शेपू टाकणार आहोत। आता यावर मी झाकण ठेवून दिलेलं आहे। ही मूग डाळ वाफेवर शिजेल। जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडेसे पाणी घालू शकतात। 3 ते 4 मिनिट झालेले आहेत आणि आता आपली ही डाळ शिजली असेल। तुम्ही बघू शकता मस्त वाफ आलेली आहे आणि डाळ ही आपली या ठिकाणी शिजली आहे थोड्या बहुत प्रमाणामध्ये। तर आता यामध्ये आपण चिरलेली जी शेपू होती ती टाकणार आहोत। शेपू मी चिरून घेतलेली आहे। जास्त बारीक पण आपल्याला करायची नाही आहे ही शेपू। तर चला आता आपण ही शेपू फोडणीमध्ये टाकू। छान हलवून घेणार आहोत आता आपण ही भाजी। छान मिक्स करून घेतली आहे मी ही भाजी। आता परत एकदा आपण ह्या शेपूच्या भाजीला एक वाफ येऊ देऊ, जेणेकरून आपली शेपू देखील मुगाच्या डाळीसोबत छान अशी शिजून येईल। तर मैत्रिणींनो, 4 ते 5 मिनिट झालेले आहेत। आपली शेपू देखील आता छान अशी शिजली आहे। तुम्ही बघू शकता कलर। तर आता यामध्ये मी मीठ घालणार आहे। मीठ घातल्यावर आपल्या भाजीचा रंग थोड्या वेळाने चेंज झालेला दिसेल तुम्हाला।
मीठ भाजीमध्ये छान मिक्स झालेले आहे आणि बघा तुम्ही भाजीचा रंग या ठिकाणी बदलला आहे. या भाजीला मीठ थोडेसे बेतानेच घालायचे. तर आपली ही भाजी तयार आहे. डाळ देखील छान शिजली आहे आणि शेपू देखील. गॅस मी बंद करते आणि ही भाजी एका सर्विंग बाउलमध्ये आपण काढून घेऊ. तर मैत्रिणींनो, तयार आहे आपली गरमागरम शेपूची भाजी. या हिवाळ्यामध्ये तुम्ही ही माझी रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट्स बॉक्समध्ये मला कळवा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली. तोपर्यंत बाय बाय.